नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शंकर नरहरी देशमुख, प्रेरणेचा सागर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. शेतकरी मित्रांनो, आजचा विषय आहे कांद्याचा करपा. शेतकरी मित्रांनो, बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे थोडक्यात बोला, छोटा व्हिडिओ काढा, पण न विलाजानं माहिती पूर्ण होतच नाही, त्यामुळं व्हिडिओ मोठा होण्याची शक्यता आहे. कांद्याच्या करप्यासाठी कुठली बुरशीनाशक वापरावी लागतात ते मी आज सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता जी मी बुरशीनाशक सांगणार आहे ती प्रति पंपाला साधारण 20 लिटर पाण्यासाठी ही बुरशीनाशक मी सांगतो आहे. आणि चांगली बुरशीनाशक आहेत. आता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि कुठेही इकडं तिकडं व्हिडिओ पळवू नका. आणि कमीत कमी वेळातच मी व्हिडिओ टाकणार आहे. बघा मित्रांनो, ही कांद्याची पात करपलेली आहे. आता पावसानं जरा उघडीप दिलेली आहे आणि अशा वेळेस पाणी देऊन फवारावं लागतं, कारण ज्यावेळेस तुम्ही स्प्रे करचाल त्यावेळेस पाण्याची गरज असते. आणि आत्ता सध्या पाऊस थांबलेला आहे, पाण्याची गरज आहे. पाणी देऊन स्प्रे करा औषधाचा, किंवा स्प्रे करून दुसऱ्या दिवशी पाणी द्या. शेतकरी मित्रांनो, प्रति पंपासाठी ही औषधं मी सांगणार आहे. मेरी ऑन नावाचं एक औषध आहे. मेरी ऑन प्रति पंपाला 8 मिली, आणि त्याच्यातच एक स्टिकर मात्र टाकायला विसरू नका. दुसरं एक औषध आहे रोको प्रति पंपाला 20 मिली 20 ग्रॅम ह्या प्रमाणामध्ये स्प्रे करायचं आहे. करपा जर जास्तच वाटत असेल मित्रांनो, तर रोको प्लस कुमानियल, रोको प्रति पंपाला 20 ग्रॅम प्लस कुमानियल 30 मिली या प्रमाणात मिक्स करून स्प्रे करायचं. आणि स्टिकर मात्र विसरायचंच नाही शेतकरी मित्रांनो. त्याचप्रमाणे ब्लिटवान नावाचं एक औषध आहे, प्रति पंपाला 20 मिली. तसंच कोनिका नावाचं एक औषध आहे. शेतकरी मित्रांनो, या करप्यामध्ये 2 प्रकारचा करपा असू शकतो, जीवाणूजन्य करपा आणि सकाळच्या दवामुळे येणारा करपा. तर याच्यामध्ये प्रत्येक बुरशीनाशकासोबत स्टेप्टोसायक्लिन ही त्याच्यामध्ये प्रति 50 लिटर पाण्याला 1 पुडी किंवा प्रति पंपाला 2 ग्रॅम या प्रमाणात स्टेप्टोसायक्लिन घ्यायचं म्हणजे घ्यायचंच. तसंच ताकद प्रति पंपाला 30 ग्रॅम प्लस त्याच्यामध्ये तुम्ही एक कीटकनाशक घालू शकता. टाटामेडा प्रति पंपाला 20 मिली वापरू शकता. कारण जर थ्रिप्सनं किंवा एखाद्या किडीनं त्याला जखम केली तर त्याच्यातून करपा शिरत असतो किंवा
त्याला करप्याला चान्स मिळतो. तसंच 2 औषधाचं मिश्रण असलेलं साप 22 आणि मेनकोजेप म्हणजे M45 40 ग्रॅम प्रतिपंपाला. तसंच नुसतं 22 जरी प्रतिपंपाला 20 ग्रॅम ते 25 ग्रॅम जर घेतलं तरी चालतं. तुमच्या करप्याची तीव्रता किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे. आणि त्याच्यानंतर अवतार हे एक औषध आहे प्रतिपंपाला 40 ग्रॅम. त्याच्यानंतर नेटिव्हो फार प्रसिद्ध औषध आहे प्रतिपंपाला 20 ग्रॅम. आणि आमिस्टार. आता तशी जर खूप औषधं कितीही जरी सांगावी अशी भरपूर औषधं आहेत, पण मी काही औषधं थोडक्यात सांगतो. आमिस्टार 20 मिली प्रतिपंपाला. स्टिकर विसरूच नका आणि त्याच्यासोबत एक कीटकनाशक घ्यायचं विसरू नका शेतकरी मित्रांनो. चांगला रिझल्ट येण्यासाठी माझ्या प्रॅक्टिकलमध्ये कुमानियल प्लस रोको ही जर जोडी घेतली तरी लवकर रिझल्ट मिळतो. कवच कुमानियल घेतलं तरी चांगला रिझल्ट मिळतो. कवच प्रतिपंपाला 30 ग्रॅम प्लस कुमानियल 30 मिली असं घ्यायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर काही समस्या आल्या तर माझा नंबर घ्या 96 23 25 38 73. कांद्यावरील करपा हा विषय आजचा झालेला आहे. आणि दोन्ही फवारणीतलं अंतर 4 दिवस अशा 2 ते 3 फवारण्या घ्या 12 दिवसात 13-14 दिवसात, म्हणजे तो कांद्यावरील करपा आटोक्यात येईल. आणि तसंच खताचं सुद्धा व्यवस्थापन करावं लागतो. पण आजचा विषय एवढाच होता. आज आपण इथेच थांबू. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लोकांना शेअर करा. थँक्यू.